महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते नामदार डॉक्टर विजयकुमार गावित हे पक्षांतर करतील, लवकरच भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देतील. या अनेक दिवसांपासून सुरू झालेल्या चर्चेला भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर हिना गावित यांनी पूर्णविराम दिलाय. निवडणुकीमध्ये अपयश आलं म्हणून मी घाबरून जाणार नाही, मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहोत, आम्ही भारतीय जनता पार्टीतच राहणार आणि स्वतः मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हेच यंदाच्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून निवडून येतील, असा ठोस शब्दात डॉक्टर हिना गावित यांनी संकल्प मेळाव्यामध्ये जाहीर स्पष्टीकरण केलंय. नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि डॉक्टर हिना गावित हे पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चा पसरवण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच यांच्या उपस्थितीमध्ये आज दिनांक 12 जुलै 2024 रोजी बाबा रिसॉर्टच्या सभागृहामध्ये हा मेळावा पार पडला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. विरोधकांचा समाचार घेताना डॉक्टर हिना गावित म्हणाल्या, संविधान धोक्यात असल्याचे खोटे समज पसरवून विरोधकांनी विजय मिळवला, परंतु जनमत आपल्यालाच अनुकूल असल्याचा गैरसमज करून आमचे काही विरोधक आपल्यामुळेच भाजपाचा पराभव झाल्याचं समजतात. आताही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या हाताशी कोणतेही ठोस मुद्दे नाहीत, म्हणून जलजीवन योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे खोटे सांगत सुटले आहेत. वास्तविक आज ओरड करणाऱ्या या विरोधकांच्या सत्ता काळातच जलजीवन योजनेच्या कामांची आखणी केली गेली, चुकीचे सर्वे केले गेले. सरकारने ठरवून दिलेल्या निकषानुसार बिल अदा झालेले असताना हे विरोधक काम पूर्ण नसताना बिल देण्यात आल्याचं खोटं सांगत आहेत. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. खोट्या गोष्टींचे भांडवल करून अफवा पसरवतात आणि भाजपा सोडून जाणार ही पसरवण्यात आलेली अफवा त्यातीलच आहे, असं डॉक्टर हिना गावित म्हणाल्या. पूर्वीपेक्षाही जास्तीच्या मताधिक्याने डॉक्टर विजयकुमार गावित यांना 7व्यांदा निवडून आणूया, असं आवाहन नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी आपल्या भाषणातून केलंय. नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यासह भाजपाचे तालुका अध्यक्ष JN पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर पाटील, श्याम मराठे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सविता जयेशपाल, विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर, संतोष वसईकर, लक्ष्मण माळी, प्रकाशदादा गावित आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांसह बंजारा दल प्रमुख श्रावण चव्हाण, OBC मोर्चा उपाध्यक्ष अविनाश माळी, कोपरली सरपंच वानखेडे आदी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलंय. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला खोडून काढण्यासाठी संघटितपणे पूर्वीपेक्षा ताकदीने काम करू आणि जास्तीत जास्त मताधिक्याने भाजपाचे उमेदवार निवडून आणू, असा संकल्प सर्व उपस्थित कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय. आणि ते येणार ते आपल्याला माहिती आहे, ते खोटं होतं. मग लोकांना हे सुद्धा आपण जाऊन सांगितलं पाहिजे की कुठे गेली तुमची खटाखट स्कीम, आले का पैसे खात्यावर, ते तर देणारच नव्हते, त्यांनी ते पण खोटं सांगितलं. म्हणजे काँग्रेस इक्वल टू खोटं बोलणारा पक्ष हे तुम्हाला लोकांमध्ये बोलायला सुरू करावं लागेल. मतदान हे त्यांना पाहून मिळालेलं नाहीये, भाजपाला विरोधात मतदान केलं ते त्यांना मिळालं आणि ते पण फेक नॅरेटिव्ह. त्यामुळे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मला आज या ठिकाणी विनंती करायची आहे की हे खोटं जसं त्यांनी लोकसभेला चालवलं, आता 2-3 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक, ही गोष्ट खरी आहे की साहेबांना काय चॅलेंज नाही, पण तरी आपल्याला आता गाफील राहून चालणार नाही. सगळ्यांना मेहनत करावी लागेल. तुम्हाला वाटत असेल ना माझं गाव एकतर्फी चालणार, तरी मतदान होत नाही तोपर्यंत मेहनत करायची, शेवटच्या क्षणापर्यंत मेहनत करत राहायची. कधी कधी आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतो, आपल्याला वाटतं की नाही काय प्रॉब्लेम नाही, माझं गाव तर लोकसभेलाही चांगलं चाललं होतं. असं नाही, तुम्हाला आता दोन्ही गोष्टीच्या अनालिसिस केल्या पाहिजे. नंबर 1, जे गावं लोकसभेला आपल्याला मायनस झाले ते प्लस कसे होणार विधानसभेला, याच्यावर काम केलं पाहिजे. शहरी भागामध्ये जे बूथ आपल्याला मायनस गेले ते प्लस कसे होतील याच्यावरती काम केलं पाहिजे. दुसरं की जे फेक नॅरेटिव्ह चालला, आदिवासी लोकांमध्ये चालला आणि SC समाजामध्ये प्रामुख्याने चालला, त्यांच्या मनातलं ते काढायचं, हे खूप मोठं चॅलेंज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. बाबा सगळ्यात जास्त योजना तर तुझ्या वडिलांच्या मतदारसंघात आहे, मग 35 वर्ष तुम्ही काय केलं? सांगायचं तात्पर्य
त्यांचे लोक येऊन तपासतात, आपला त्यांचा काय संबंध येत नाही आणि ते रिपोर्ट देतात, त्याच्यानंतर बिलं निघतात. इथे काय सुप्रियाताईने सांगितलं किंवा सीओने सांगितलं तर बिलं निघतील किंवा थांबतील असा विषयच नाही. ते टाटावाले थर्ड पार्टीवाले जातात, कामं तपासतात, त्यांना वाटलं नियमाप्रमाणे ते देतात, नियमाप्रमाणे नसलं तर तसं लिहून पण देतात आणि नियमाप्रमाणे ही कामं करून घेतात. त्याच्यामुळे आता यांच्याकडे मुद्दा उरला नाही, मग आता जलजीवन करू नये. जाऊ द्या, आता त्यांचं पण काय आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी चालू राहिली. त्यांना असं वाटतंय की यांचा पराभव झाला लोकसभेमध्ये तर आता विधानसभेला आपण करू अशा बाता करतात. पण त्यांच्या नेत्याला आता असा भ्रम होऊन गेलाय, ते आपलं गाड्याचं ते उदाहरण आहे ना, ते गाड्या खाली कुत्रं चालतं, कुत्र्याला वाटतं गाडं मी सोडतोय, तसं लोकसभा निवडणुकीत तिकडचा उमेदवार त्यांचा निवडून आला, त्यांना वाटतं माझ्याच पुढे निवडून आलाय. आता त्यांना कोण सांगेल, नंदुरबार विधानसभेत तर मलाच लीड आहे, नंदुरबार शहर असो, आपल्याला मताधिकार 5-7 गावं सोडले, त्या ठिकाणी पण आपल्या आदिवासी समाज बांधवांमध्ये जो गैरसमज पसरला, त्यामुळे त्या गावात आपल्याला मतदान कमी झालं. परंतु सर्वीकडे आपल्यालाच लीड आहे, म्हणून मी सांगते ते गाड्याचं उदाहरण आहे ना, की यांच्यासाठी परफेक्ट लागू होतं. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी युनुस खलिफा, नवापूर ग्रामीण, नंदुरबार.